नमस्कार. आज आपण गोष्ट करणार आहोत मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची. ही फक्त एका राजाची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची ज्यानं फक्त एक साम्राज्यच नाही तर एका नव्या विचाराला जन्म दिला. विचार करा, एक माणूस अनेक बलाढ्य साम्राज्यांना आव्हान देतो आणि शून्यातून स्वतःचं राज्य उभं करतो. कसं शक्य आहे? प्रश्नच अविश्वसनीय वाटतो नाही का? पण शिवाजी महाराजांची कहाणी ती फक्त शौर्याची नाहीये, तर ती आहे जबरदस्त दूरदृष्टीची, धाडसी रणनीतीची आणि कधीही न हरणाऱ्या इच्छाशक्तीची. तर मग आपण ह्या संपूर्ण प्रवासात काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत स्वराज्याच्या संकल्पनेपासून, मग पाहूया त्यांचा तो प्रसिद्ध गनिमी कावा, त्यानंतर आपण बोलू त्यांच्या राज्याचा कणा असलेल्या गडकोटांबद्दल, मग समुद्रावर त्यांनी कसं सार्वभौमत्व मिळवलं हे पाहू, आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं रयतेचं राज्य कसं होतं यावर एक नजर टाकूया. चला तर सुरुवात करूया अगदी मुळापासून, त्यांच्या जडणघडणीपासून. म्हणतात ना, प्रत्येक मोठ्या वादळाची सुरुवात एका लहानशा ठिणगीतूनच होते, आणि ती ठिणगी होती स्वराज्याची संकल्पना. कल्पना करा 17व्या शतकाची. दख्खनचा पठार म्हणजे जणू काही एक रणसंग्रामच. एका बाजूला दिल्लीचं बलाढ्य मुघल साम्राज्य, दुसऱ्या बाजूला विजापूर आणि अहमदनगरच्या सल्तनती. सतत संघर्ष, सतत लढाया. याच अशांत आणि अस्थिर राजकीय परिस्थितीत शिवाजी महाराजांचा उदय झाला. 1630 साली शिवनेरी गडावर त्यांचा जन्म झाला. काही वर्षांनी म्हणजे 1636 ते आई जिजाबाईंसोबत पुण्यात आले, आणि इथूनच खरी सुरुवात झाली. विचार करा, अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी विजापूर प्रशासनाला न जुमानता स्वतंत्रपणे किल्ले जिंकायला सुरुवात केली. ही त्यांच्या बंडखोर वृत्तीची आणि स्पष्ट ध्येयाची पहिली झलक होती. आणि या सगळ्या जडणघडणीमागे एक भक्कम आधार होता, त्यांच्या आई जिजाबाई. त्यांच्या स्वाभिमानी आणि धार्मिक शिकवणीतूनच महाराजांच्या मनात स्वराज्याची ती पहिली ज्योत पेटली. त्यांच्या चारित्र्याला खरा आकार दिला तो जिजाबाईंनीच. आणि मग तो ऐतिहासिक क्षण उजाडला. रायरेश्वराचं मंदिर. तिथे तरुण शिवाजी महाराजांनी आपल्या जीवाभावाच्या सवंगड्यांसोबत हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. हे फक्त एक वचन नव्हतं, त्या एका क्षणी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं ध्येय निश्चित झालं होतं. पण बघा, स्वप्न पाहणं सोपं असतं, ते सत्यात उतरवणं खूप कठीण. समोर बलाढ्य शत्रू उभे होते. त्यांच्याशी लढायला महाराजांकडे एक असं शस्त्र होतं जे कुणाकडेच नव्हतं, त्यांची क्रांतिकारी युद्धनीती. आणि खरं सांगायचं तर हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली होती. हे तंत्र म्हणजे गनिमी कावा. आता गनिमी कावा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मोठ्या शत्रूशी समोरासमोर लढाई करायची नाही, त्याला थकवायचं, गोंधळात पाडायचं आणि अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षित वेळी हल्ला करून हरवायचं. ह्याच तंत्रामुळे कमी सैन्य असूनही महाराजांनी मोठमोठ्या साम्राज्यांना जबरदस्त आव्हान दिलं. तर मग याची तत्त्व काय होती? एकदम सोपी पण जबरदस्त प्रभावी. पहिलं, शत्रूला रणनीतीने आणि बुद्धीने हरवा. दुसरं, त्याच्याशी पूर्ण ताकदीने कधीच लढू नका, त्याला हळूहळू कमजोर करा. तिसरं, हल्ला एकदम जलद, प्रहार अचूक आणि माघार तितकीच सुरक्षित. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या सह्याद्रीच्या डोंगर, दऱ्या, जंगलं, नद्या यांनाच आपलं शस्त्र बनवा. त्यांचं म्हणणं होतं, रणांगण हीच खरी शाळा आहे. आणि या जबरदस्त रणनीतीची खरी परीक्षा होती 1659 साली. विजापूरचा बलाढ्य सरदार अफझल खान, तो एक प्रचंड मोठी फौज घेऊन आला. उद्देश एकच, शिवाजी महाराजांना कायमचं संपवणं. तो येऊन थांबला प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि या लढाईचा निकाल तो फक्त एक विजय नव्हता, तो एक असा क्षण होता ज्याने मराठ्यांचा आत्मविश्वास एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. तुम्हाला कल्पना यावी की हा विजय किती मोठा होता, यासाठी या लढाईनंतर मराठ्यांच्या हाती काय लागलं ते बघा. आदिलशाही सैन्याचे तब्बल 65 हत्ती, 4000 घोडे आणि तब्बल 1200 उंट. हे फक्त आकडे नाहीत, ही केवळ लूट नव्हती, हे प्रतीक होतं एका बलाढ्य सत्तेच्या पराभवाचं आणि मराठ्यांच्या भीमपराक्रमी उदयाचं. हा विजय खऱ्या अर्थाने एक निर्णायक विजय होता. आता बघा, गनिमी काव्यासाठी एक सुरक्षित आधार हवा नाही का? आणि तो भक्कम आधार होता महाराजांचे गडकोट. हे फक्त दगडांचं बांधकाम नव्हतं, हे स्वराज्याचा खरा कणा होते. महाराजांच्या राज्यात लहान मोठे मिळून किती किल्ले होते माहीत आहे? जवळजवळ 300. आणि हे किल्ले फक्त संरक्षणासाठी नव्हते,
तर ती प्रशासनाची केंद्र होती. या एका आकड्यावरूनच त्यांच्या दुर्गनीतीचा आवाका आपल्या लक्षात येतो. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग. मालवणजवळ थेट समुद्रात बांधलेला किल्ला. त्याचा पाया इतका मजबूत बनवलाय की त्यासाठी 5 खंडित शिसे वापरण्यात आलं होतं. विचार करा, हे त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याचं आणि सामरिक दूरदृष्टीचं किती मोठं प्रतीक आहे. ठीक आहे, जमिनीवर गडकोट होते, अभेद्य. पण महाराजांना एक गोष्ट पक्की ठाऊक होती. खरं सार्वभौमत्व तेव्हाच मिळेल जेव्हा समुद्रावर आपलं नियंत्रण असेल. आणि याच विचारातून एका क्रांतिकारी कल्पनेचा जन्म झाला, स्वतःच्या आरमाराची उभारणी. महाराजांचं तत्वज्ञान अगदी स्पष्ट होतं. ज्याच्याकडे आरमार त्याचा समुद्र. किती साधा आणि किती दूरदृष्टीचा विचार. आणि ह्याच एका विचाराने भारताच्या पहिल्या स्वदेशी नौदलाचा पाया घातला गेला. कारण तेव्हा पश्चिम किनाऱ्यावर धोकेच धोके होते. जंजिऱ्याचे सिद्धी होते, गोव्याचे पोर्तुगीज होते आणि सुरतमध्ये इंग्रज. ह्या सगळ्या परकीय सत्तांना समुद्रातच रोखून धरायचं असेल तर एक शक्तिशाली आरमार गरजेचं होतं. आणि म्हणूनच 1657 पासूनच कल्याण भिवंडीच्या खाडीत जहाजांचं बांधकाम सुरू झालं. आणि बघता बघता जवळजवळ 400 जहाजांचा एक ताकदवान ताफा उभा राहिला. ही वाढ इतकी झपाट्याने झाली की शत्रूंनाही धक्का बसला. तर आपण युद्धनीती पाहिली, गडकोट पाहिले, आरमार पाहिलं. आता वळूया त्यांच्या राज्यकारभाराकडे. कारण ते फक्त एक महान योद्धा नव्हते, तर एक उत्तम प्रशासकही होते. त्यांच्या नेतृत्वाची, निष्ठेची आणि वारसाची गोष्ट करूया. महाराजांचा मुख्य उद्देश कधीच फक्त प्रदेश जिंकणं हा नव्हता. त्यांचा खरा उद्देश होता रयतेचं कल्याण. एक शिस्तबद्ध प्रशासन उभं करायचं आणि प्रजेला म्हणजे सामान्य माणसाला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावा, यासाठी त्यांची धडपड होती. आणि याचा परिणाम काय झाला? अतूट निष्ठा. विचार करा, तो काळ असा होता की जिथे निष्ठा सर्रास विकत घेतली जायची. पण महाराजांचे सैनिक ते त्यांच्यावर इतकं प्रेम करायचे की त्यांच्यासाठी आनंदाने प्राण द्यायला तयार असायचे. हेच त्यांच्या नेतृत्वाचं खरं यश होतं. प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार तर म्हणतात की शिवाजी महाराजांनी आरमार आणि नौदल तळ उभे केले, यापेक्षा ते एक जन्मजात द्रष्टे, स्टेट्समॅन होते, याचा दुसरा कुठलाही मोठा पुरावा नाही. या एका वाक्यातच सगळं आलं. ते फक्त एक योद्धा नव्हते, ते एक द्रष्टे राज्यकर्ते होते. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. ज्या राजानं 17व्या शतकात फक्त रणनीती, दूरदृष्टी आणि लोकांच्या प्रेमाच्या पायावर एक अभेद्य साम्राज्य उभं केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून आजच्या नेत्यांना काय शिकता येईल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?